नीलकंठ विद्या मंदिरास 50 वर्षे पूर्ण झाली। त्यानिमित्त विद्या मंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत। त्या आनंदोत्सवात माझी शिक्षिका तथा माझी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सहभागी करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे। प्रत्येकाने एक दिवस आपल्या बालपणाच्या आठवणीत घालविण्याकरिता व आपल्या विद्या मंदिराच्या सेवानिवृत्त शिक्षिका आपल्या वर्ग शिक्षिका यांना भेटण्याकरिता या मेळाव्यास उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे। मेळावा कार्यक्रम स्थळ श्री नीलकंठ विद्या मंदिर, नीलकंठ चौक, अमरावती असे आहे। तसेच स्नेहभोजन दुपारी 1 वाजता, स्नेह मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी 2 ते 5। स्थळ नीलकंठ माध्यमिक विद्यालय, जुना नाका, भातकुली रोड, अमरावती असे आहे। मी दीपक गुल्लाने, अध्यक्ष नीलकंठ व्यायाम मंडळ। आज या नीलकंठ व्यायाम मंडळ अंतर्गत नीलकंठ प्राथमिक शाळेला 50 वर्ष पूर्ण होत आहे। त्याचा हा पूर्ण महोत्सव या ठिकाणी आम्ही मनवत आहोत। या शाळेची स्थापना 1972 पासून झाली। 72ला पहिल्यांदा शिशु मंदिर सुरू झालं। त्या शिशु मंदिर सुरू करण्यामध्ये मधुकरराव शेरेकर, बाळासाहेब गिरगावकर, बाबासाहेब खेडकर, मनोहरराव बोरकर आणि बापूसाहेब कारंजकर यांनी शिशु मंदिराची मुहूर्तमेढ रोवली। एक शिशु मंदिर सुरू झाल्यानंतर 1924 साली पहिला वर्ग सुरू झाला। आज याला 50 वर्ष पूर्ण होत आहे। सर्व माजी विद्यार्थी या निमित्ताने सुवर्ण महोत्सव मनवायच्या हिशोबाने 50 वर्ष आज विद्यार्थी येथे आम्ही संपर्क करू त्यांना बोलायला बऱ्याचशा काही विद्यार्थी पुण्याहून, सोलापूर, मुंबई, ठाणे अशा ठिकाणून सगळे विद्यार्थी आलेले आहेत। या ठिकाणी आता या इथे जशी शाळा पहिले भरत होती तसा त्यांचा पहिले परिपाठ होणार आहे। परिपाठनंतर सगळे विद्यार्थी त्यांच्या वर्गात जातील आणि वर्ग झाल्यानंतर त्यांना त्यांच्या ज्या असलेल्या माजी शिक्षिका त्यांना सुद्धा निमंत्रित केलं आहे की जेणेकरून आम्हाला या शिक्षिका होत्या त्यांचं हितगुज व्हावी या दृष्टीने सुद्धा आम्ही वर्गात त्याचं नियोजन केलेलं आहे। आणि तो कार्यक्रम झाल्याने वर्गात त्यांचं सगळं हे झाल्यानंतर आम्ही भातकुली ग्राउंड मंडळाची जी नीलकंठ माध्यमिक शाळा जी मंडळाची जागा आहे तिथे हा 2 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याकरिता शिक्षक आमदार माननीय किरणजी सरनाईक, मंडळाचे फाउंडर मेंबर वसंतराव साऊकर आणि ॲडव्होकेट भैयासाहेब तुसगेकर हे अरुण बोकेवले हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे व त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होऊन आणि त्याची सांगता त्या ठिकाणी होणार। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।